नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून जे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे 18 डिसेंबर 2020 रोजी, तर याबद्दल बोलणार आहोत। त्याचा विषय आहे एमपीएससी कडनं ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स कंडक्ट करतात, जसे की महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा। तर या परीक्षांमधील जे परीक्षा पद्धतीमधील जो बदल केलेला आहे, तर त्याबद्दलचं हे प्रसिद्धी पत्रक आहे। तर डिटेलमध्ये बघूया आपण की नेमकं काय त्यांनी एमपीएससीनी बदल केलेला आहे। तर इन शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र शासनाचे जे विभाग आहेत, महसूल विभाग, वन विभाग, कृषी, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग, त्यानंतर मत्स्य व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणी पुरवठा, स्वच्छता, तर इत्यादी या विभागांमध्ये ज्या पोस्टिंग्स केल्या जातात त्यासाठी 3 प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात, म्हणजेच महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा। ठीक आहे। तर आतापर्यंत या 3 परीक्षां हे सर्व वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या, म्हणजे महाराष्ट्र वनसेवाची पूर्व परीक्षा वेगळी, महाराष्ट्र कृषी सेवाची पूर्व परीक्षा वेगळी आणि अभियांत्रिकी सेवाची पूर्व परीक्षा वेगळी। तर एमपीएससीने आतापासून म्हणजे 2021 पासून हा निर्णय घेतलेला आहे की या तिन्ही ज्या परीक्षा आहेत त्या पूर्व परीक्षा वेगवेगळ्या न घेता त्या तिन्ही परीक्षांसाठी एकच परीक्षा घेणार, जिचं नाव असणार महाराष्ट्र, तुम्ही बघू शकता इथे, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा। तर या एकाच नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात येईल। तर तिन्ही परीक्षा वेगवेगळ्या न घेता फक्त एक संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल आणि त्यानंतर त्याचे जे काही वेगवेगळे विभाग आहेत, म्हणजे वनसेवा असो, कृषी सेवा असो की अभियांत्रिकी सेवा, तर त्यांचे जे कट ऑफ असेल तर ते वेगवेगळ्या लागणार आणि त्यानंतर स्वतंत्रपणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल। ठीक आहे। तर सेकंड पॉइंट तुम्ही बघू शकता की संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापैकी 1, 2 किंवा 3ही परीक्षांकरता बसू इच्छितात काय, तर याबाबत विकल्प घेण्यात येईल। म्हणजेच तुम्हाला डायरेक्टली जेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप कराल तेव्हा तुम्हाला तिथे ऑप्शन मिळेल की तुम्ही वनसेवा, कृषी सेवा व अभियांत्रिकी सेवा या तिन्ही परीक्षा देऊ इच्छितात का। ठीक आहे। त्यानंतर जर तुम्ही हो म्हटलं तर तेच तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजेच त्या संबंधित संवर्गातील पदभरतीकरिता अर्ज समजण्यात येईल। म्हणजेच तुम्ही ते ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असं समजण्यात येईल आणि त्याच्याच आधारे आणि पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गातील पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील। ठीक आहे। त्यानंतर बघू शकता आणि त्या पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे जे विद्यार्थी पात्र ठरतील तर त्यांची जे काही अभ्यासक्रम असेल त्यांच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जातील। ठीक आहे। आणि चौथा पॉइंट जो दिला आहे की प्रस्तुत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षे संदर्भामध्ये अर्ज स्वीकारण्याची जी पद्धत आहे, अर्हता, वयोमर्यादा, शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीचा जे काही पूर्ण डिटेल्स असतील ते स्वतंत्रपणे एमपीएससीच्या वेबसाईटवरती जाहीर करण्यात येतील आणि हे सर्व बदल सन 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून लागू केले जातील। ठीक आहे। तर एमपीएससी एनिवे बऱ्याचशा सुधारणा करत आहे परीक्षा घेण्याच्या पद्धतीमध्ये, किंवा जे काही सिक्युरिटीच्या अनुसरून असतील तर बरेचसे चेंजेस होत आहेत, ती चांगली गोष्ट आहे एमपीएससी कडनं। तर हा सुद्धा एक चेंज त्यांनी केलेला आहे। तर तुम्हाला कसा वाटतो त्याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकता। ओके। काही क्वेरीज असतील तर तुम्ही ते पण सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्यू।